श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। राजयाची कांता काय भीक मागे, राजयाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी पावे। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय वानू त्याला सांगे जोची। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आता उद्धरिलो गुरुकृपे। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। विठ्ठला 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 श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी। सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचा अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्त्वाचा असा अभंग आहे। या अभंगामधून ज्ञानोबारायांनी सद्गुरूंच्या संबंधामध्ये आपल्याला आलेला अनुभव आणि त्या अनुभवाच्या अनुषंगानं अंतःकरणामध्ये उत्पन्न होणाऱ्या भावना या अभंगामध्ये सदृष्टांत बोलून दाखवलेले आहे। त्याचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार करणं मला शक्य आहे तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो। हा एकदिवसीय महोत्सव हा गुरुपूजन सोहळा आहे। संप्रदाय निष्ठा असणारे वामन बाबा आणि संप्रदाय निष्ठा असणारे सावळाराम बाबा यांनी आपल्या कोकण प्रांतामध्ये विशेषतः पनवेल परिसरामध्ये संप्रदायाचा विचार आणि विस्तार हा तळागाळापर्यंत पोचवला। संतांची अपेक्षा एवढीच असते की तुम्ही आम्ही धर्मानं वागावं, नीतीनं वागावं, मर्यादेत वागावं। आपलं जीवन हे देवाने आपल्याला काही विचार करून दिलेलं असेल तर ते जीवन व्यर्थ घालवण्यामध्ये मानवी जीवनाचं तात्पर्य नाही। काही जीवनमूल्यांच्या धारणा मानवी जीवनाकडून झाल्या पाहिजेत। ती जीवनमूल्य आपल्या जीवनाचा स्थायी भाव झाला पाहिजे आणि अंततोगत्वा त्या जीवनमूल्यातूनच आपला परिचयही जगाला झाला पाहिजे। ही संतांची तुमच्या माझ्यासारख्या मानवी जीवनाकडून अपेक्षा आहे। माणसाला स्वैर वागा असं सांगावं लागत नाही, पण माणसाला मर्यादेत वागा असं सांगावं लागतं। कारण असं आहे, पर्वतावरून एखादा दगड खाली ढकलून देण्याकरता फार कष्ट लागत नाहीत। वरून नुसता धक्का दिला तरी अधःपतन होतं, परंतु खालून वर जायचं असेल तर मात्र फार कष्ट करावे लागतात। तो मोठी ती शिळा पर्वताच्या मस्तकावर नेऊन ठेवण्याकरता अतोनात परिश्रम लागत असतात। तसं मानवी जीवनाचं अधःपतन व्हायला काही फार वेळ लागत नाही। अजामिळाला काही फार बघावं लागलं नाही। चांगलं जीवन होतं ते वाईट व्हायला फार बघावं लागलं नाही। रस्त्यावर एका स्त्री पुरुषाचं युग्म अजामिळाने बघितलं आणि जीवन बिघडून गेलं। तो काळ जर बघितला अजामिळाचा, आपण भागवतामध्ये ते चरित्र पाहतो, वाचतो, ऐकतो, अधःपतनाला फार वेळ लागत नाही। अजामिळाने एवढं सगळं चांगलं जीवन एका दृश्यातून सगळं वाया घालवलं, अधःपतनाला नेलं। आता अशी दृश्य बघणारा टीव्हीच आपण घरात आणून ठेवलाय। अधःपतनाला फार वेळ लागणार नाही, खाली यायला फार वेळ लागत नसतो। एखादी घटना, एखादा शब्द
आपल्याला कुठेतरी धक्का देतो आणि आपण अधःपतित होतो. परंतु खालून वर जायचं म्हटलं की फार कष्ट करावे लागतात आणि ते कष्ट सामान्य नसतात. सामान्य नसतात. मला एक छोटीशी गोष्ट आठवली, ती या निमित्तानं सांगतो आणि पुढे जातो. मला अभंगाकडे प्रवृत्त व्हायचंच आहे. त्याच्याकरता त्या मूर्तीचा साचा तयार करावा लागतो, त्याला गाळावं लागतं धातूला, त्याला विशिष्ट आकार द्यावा लागतो, त्याला बारीक सारीक काम करावं लागतं, घासावं पुसावं लागतं आणि मग मूर्ती तयार होत असते. बरं म्हणे किती दिवस लागतील? त्या मूर्तिकारांनी सांगितलं, पहिल्यांदा त्याचा मला एक मातीचा साचा तयार करावा लागेल. मातीची मूर्ती पहिल्यांदा तयार करावी लागेल, त्याच्यातून साचा करावा लागेल आणि त्याच्यातून तुम्हाला धातूची मूर्ती मी तयार करून देईल. तुम्ही असं करा, एक महिन्याभराने मी मातीची मूर्ती तयार करेन, त्यावेळेला ती मूर्ती बघायला तुम्ही या. ती मूर्ती बघितल्यानंतर त्या मूर्तीमध्ये जर काही बदल असतील तर त्याच वेळेला सांगा, म्हणजे तशी मूर्तीत बदल करून आपल्याला चांगली मूर्ती बनवता येईल. त्याने सांगितलं ठीक आहे. एक महिन्याभरानंतर तो नेता गेला. मूर्ती तयार म्हणे, तयार केली, दाखवा. त्याने मूर्ती काढली, हुबेहूब मूर्ती बनवलेली. थोडेफार काही बदल म्हणे सांगा, अजून काही असेल तर सांगा. शरीराची चेहऱ्याची ठेवण काही बदल असेल तर सांगा. हातापायाची, पोटाची, छातीची ठेवण काही बदलायची असेल तर आत्ताच सांगा. पुन्हा एकदा साचा तयार झाला की काही बदल करता येत नाही. मूस तयार झाली की काही करता येत नाही, आत्ताच सांगा. त्यांनी सांगितलं नाही, सगळं व्यवस्थित आहे, अगदी अशीच्या अशी मूर्ती तुम्ही बनवा, माझ्या मनाला उतरलेली आहे, पसंतीला उतरलेली आहे. माझे वडील अगदी असे दिसत होते. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मग साचा तयार करतो, त्याला एक 6 महिने जातील, तुम्ही 6 महिन्यानंतर या. त्यांनी सांगितलं ठीक आहे, पण म्हणे आता तुम्ही हा साचा वगैरे तयार केला, याला काही खर्च आला असेल तर मला तुम्हाला काही पैसे देणं लागतो मी, तर किती पैसे देऊ सांगा. त्यांनी सगळं बघितलं आणि त्यांनी सांगितलं की खरं तर मूर्ती झाल्यावर दिलेत तरी चालेल, पण तुमचा आग्रह असेल तर एक 50,000 रुपये आज मला देऊन जा. त्या काळामध्ये 50,000 रुपये त्याला मूल्य होतं. त्याला मूल्य होतं. जुन्या काळामध्ये स्वस्ताई होती पण पैसा महाग होता. आताच्या काळामध्ये महागाई झाली पण पैसा फार स्वस्त झालाय. 2 तासाची 25,000 किती स्वस्त आहे. किती पैसा स्वस्त व्हावा, याला काही मर्यादा आहे का? याला काही मर्यादा आहे का? पैसा महागाई झाली ही गोष्ट खरी आहे. महागाई, जुन्या काळामध्ये स्वस्ताई होती पण पैसा महाग होता, सहसा मिळत नसे. आताच्या काळामध्ये महागाई झाली पण पैसा फार स्वस्त झालाय. लाख आणि कोटी ही भाषा नवीन राहिलीच नाही, आता नवीनच राहिली नाही. जाऊ द्या, आपल्याला काय उकिरडाव करून करायचंय. त्यांनी सांगितलं एक 50,000 रुपये मला द्या. त्यांनी सांगितलं नुसत्या मातीच्या मूर्तीचे 50,000. मला वाटलं होतं की संपूर्ण पुतळा झाल्यावर तुम्ही 50,000 घ्याल, नुसत्या मातीच्या मूर्तीचे 50,000 तुम्हाला द्यायचे. त्यांनी सांगितले मी तर आधीच म्हटलं द्यायचं तर द्या, नाही तर नका देऊ. तो म्हणला नाही, द्यायला काही अडचण नाही आहे, पण 50,000 एवढं काय त्या मातीमध्ये? नुसत्या मातीचा पुतळा तुम्ही तयार केला आणि मातीच्या पुतळ्याचे 50,000 घेता, बाकीच्या पुतळ्याची तर वेगळी. असं काय त्या मातीमध्ये की त्याचे 50,000 आहेत? काय वेगळी माती आणली काय? त्यांनी सांगितलं वेगळी माती आणली नाही, एका शिल्पकाराच्या जीवनाची माती करून हा पुतळा तयार केलाय, त्याचे हे पैसे. मुद्दा काय लक्षात घ्या. मुद्दा काय, आज आपण जे जीवनामध्ये चांगले वागतो ना, आपल्या परिसरामध्ये, पनवेल परिसरातल्या मंडळींना सांगतो, आपण जे कारण आपण जे वाह्यात वर्तन करत नाही, आपण जे संप्रदायाला सोडून राहत नाही, आपण जे चांगलं खातो, आपण ज्या पद्धतीनं चांगलं राहतो, आपण जे रामकृष्ण हरिभजन करतो, आपण जे ज्ञानेश्वरी वाचतो, आपण ज्या तुकोबारायांच्या अक्षरांच्या चरणाचा आश्रय करून राहतो, आपण जो हरिपाठ करतो तो आपल्यापर्यंत सहज आला नाही, त्या 2 महात्म्यांच्या जीवनाची माती झाली म्हणून आज आपण इथे उभे आहोत. सहज नाही. जुन्या लोकांनी आपलं आयुष्य घालवलंय म्हणून आज आपण सन्मार्गावर आहोत. नाही तर वाया जायला किती वेळ लागतो मला सांगा. चांगले चांगले वाया गेले. चांगले चांगले, मला नावं घ्यायचीच नाही, चांगले चांगले वाया गेले. म्हणून मी अशा वेळेचं उदाहरण देऊन पुढे निघालोय. उगीच कुणाचा अपवाद नको आपल्यावर. आता तो काही येत नाही, माझं नाव कसं काय घेतलं कीर्तनामध्ये म्हणून घ्यायचं, दुसरं काय. चांगले चांगले वाया जातात. परंतु जुन्या लोकांनी आपल्याला काही परंपरा घालून दिल्या.
जुन्या लोकांनी आपल्याला काही सन्मार्ग दाखवला. संतांचं हे काम आहे. जगा लावावे सतपथी हेची साधूंची पैकृती. नाथ महाराजांचं वचन. नाथ महाराज बोलतात, संतांच्या विभूती धर्मालागी अवतरती, धर्मरक्षणा कारणे साधू होताती अवतीर्णे. जगा लावावे सतपथी हेची साधूंची पैकृती. जगाला सत्पथाला लावावं हेच साधूंचं कर्तव्य आहे. हेच ते करण्याकरता इथं अवताराला आले वगैरे वगैरेची प्रमाणं आपल्याला बरीचशी देता येतील. आणि म्हणून अशा पद्धतीनं आत्मकल्याण साधून घेऊन जगत कल्याणाकरता ज्यांची प्रवृत्ती झालेली आहे आणि जगत कल्याण करत ज्यांनी आपल्या जीवनाचं ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी समर्पण केलेलं आहे, अशा श्री गुरूंच्या स्मृतीच्या निमित्तानं हा उत्सव आज आपण संपन्न करतो. त्याचं महत्व लक्षात घ्या, त्याचं मूल्य लक्षात घ्या. जयेश महाराजांना काहीतरी कार्यक्रम करायचा होता म्हणून ते इथं आले आणि कार्यक्रम केला असं झालेलं नाहीये. हे तुमच्या आमच्या अंतःकरणातल्या श्रद्धेचं प्रतीक आहे हा कार्यक्रम. म्हणजे सद्गुरूंच्या चरणाविषयी आपल्या अंतःकरणामध्ये असणाऱ्या समर्पित भावाला दिलेली आकृती म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. आपल्याला आळंदीत यायचं होतं म्हणून आपण आलो नाही. ज्ञानोबारायांसमोर आपल्या सद्गुरूंचं चिंतन करण्याकरता आपण इथे आलेलो. सद्गुरूंच्या समोर सद्गुरूंचं चिंतन नाही करायचं तर कुणाचं करायचं. संस्कृतात एक वचन आहे महाराज. संस्कृतामध्ये असं वचन आहे, प्रत्यक्षे गुरुवस्तुत्या परोक्षे मित्र बांधवः कर्मांते दासभृत्याश्च नैव पुत्रः तथा स्त्रियः. असं एक वचन आहे. कुणाची स्तुती कुठे करावी याचे नियम आहेत. सद्गुरूंची स्तुती करताना त्यांच्या तोंडावर करावी. ज्ञानोबारायांच्या समोर निवृत्तीनाथ महाराज बसलेत आणि म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये एवढी गुरु संबंधानं वचनं येतात. समोर प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या, गुरूंची स्तुती प्रत्यक्ष करावी, तोंडावर करावी. परोक्ष मित्र बांधवः, मित्राची आणि भावाची स्तुती माघारी करावी, तोंडावर करू नये, बिघडायची शक्यता असते. भाऊ काय आणि मित्र काय यांची स्तुती माघारी करावी. अहंकार निर्माण होण्याची शक्यता असते, माघारी करावी. कर्मांते दासभृत्याश्च, दास आणि सेवकांची स्तुती ही काम झाल्यावर करावी, कामाच्या सुरुवातीला करू नये. आणि नैव पुत्रः तथा स्त्रियः, बायकोची मुलाची स्तुती तोंडावरही करू नये, माघारी करू. नैव पुत्रः तथा स्त्रियः. आता हे घरी मोर्चे यायचंच काम. त्याचं कारण आहे काय? आता साधं सामान्य कारण जर सांगायचं झालं तर बायकोची स्तुती तोंडावरही करू नये, माघारी करू नये. म्हणजे आपल्या ठिकाणी इतकं सामर्थ्यच नाहीये की आपण तिची स्तुती करू शकतो. मी क्षमा मागून बोलू का हो तुमची? जाऊ द्या काय. लौकिकातला अनिर्वचनीयतेच्या पंक्तीत बसणारा अलौकिक पदार्थ म्हणजे बायको. काय स्तुती कराल? हा विनोद आहे, पण त्याच्या मागचं खरं कारण असं आहे, स्त्रीची, पत्नीची आणि पुत्राची स्तुती तोंडावर किंवा माघारी करू नये. याचं खरं कारण असं आहे की पत्नी आणि पुत्र या दोघांना शास्त्राने आपल्याशी अभिन्न मानलंय. पुत्र हा आपल्याशी अभिन्न असतो, पत्नी अभिन्न असते पतीशी. पती आणि पत्नी हे दोन स्वतंत्र मानले गेले नाहीत, त्या दोघांना एकच मानलं गेलं. पुत्र आणि पिता, आत्मावय पुत्र नामाचे आपण म्हणतो ना, त्या नियमाप्रमाणे पुत्र हा पित्याशी अभिन्न असतो, पत्नी ही पतीशी अभिन्न असते. त्यामुळं जर त्यांची स्तुती केली तर आपणच आपली स्तुती केल्याचं पातक आपल्याला लागू नये याच्याकरता त्यांची स्तुती पुढेही करू नका, माघारी करू नका, असा नियम आहे. तुम्हाला काय करायचंय तुम्ही स्वतंत्र आहात. परंतु माझा मुद्दा अगदी पहिल्या चरणामध्ये होता प्रत्यक्ष गुरुवस्तुत्या, गुरूंची स्तुती तोंडावर करा. या दोघांनी आपलं जीवन समर्पित केलं महाराज संप्रदायाच्या निष्ठेत.
आपल्या जीवनाची इतिकर्तव्यता ही केवळ संत आणि संत वाङ्मयाच्या चिंतनातच असते, याचा आदर्श वस्तुपाठ या दोन महात्म्यांनी त्या परिसरामध्ये घालून दिला. आणि म्हणून आज आपली वाटचाल पारमार्थिक जीवनाची जी सुस्थितीमध्ये चालू आहे त्याला कारण ती मंडळी आहे, आणि म्हणून ती कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. त्यांनी आमच्यावर उपकार केलेत, काय सांगू आता, उपकार आहेत आमच्यावर, आम्ही कृतज्ञता दाखवली पाहिजे. कृतज्ञता हा सगळ्यात मोठा दोष मानला गेला संप्रदायामध्ये आणि शास्त्रामध्ये. माणसाने काय वाटेल तो दोष करावा, पण कृतज्ञता अंतःकरणामध्ये बाळगू नये. कृतघ्नो नास्ति निष्कृती ही, कृतघ्नाला काही पर्यायच नाहीये, त्याला ती शिक्षा होणारच आहे. त्या महाभारतामध्ये आलंय, कृतज्ञता जर अंतःकरणा, मनुष्य जर कृतज्ञ राहिला नाही आणि जर तो कृतज्ञ झाला तर काय करता येईल. क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्नो नोपभुंजते, धर्मराज युधिष्ठिराच्या प्रसंगामध्ये महाभारतात आले. क्रव्यादा अपि, सामान्य नाही, कृतघ्नो नोपभुंजते, क्रव्यादा अपि कृतघ्नो न उपभुंजते, तो खात नाही. ते धर्मराज युधिष्ठिर अर्ध सत्य बोलले, नरोवा कुंजरोवा, अर्ध सत्य बोलले. त्यामुळे त्यांना स्वर्गात गेल्यानंतर तिथं असं विचारलं की तुमच्याकडे सगळंच पुण्य आहे खरं बोलण्याचं, पण अर्ध सत्य बोलल्यामुळे थोडं पाप आहे. मग आम्हाला असं सांगा की तुम्हाला काही नरकात पडावं लागणार नाही, पण नरकाचं दर्शन करावं लागेल त्या पापाचा परिणाम. मग आम्हाला असं सांगा की आधी नरकात राहून घेऊन मग नरकाचं दर्शन करता, का आधी पटकन दर्शन करून येऊन मग स्वर्गामध्ये कायमचं राहता. त्यांना विचार, असं सगळ्याला विचारत नाही. ते धर्मराजाला विचारलं, ते आयुष्यभर खरं बोलले म्हणून. आपल्याला उचललं की तिकडच आहे, आपला प्रश्नच नाही, आपला विषयच नाही. त्याने विचारलं काय करता, नाही म्हणे आधी नरकाचं दर्शन करू. मग नरकाच्या दर्शनाकरता म्हणून ते दूत घेऊन त्याला गेले, आणि त्या नरकामध्ये फिरता 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 हा नरक असा, तो तसा, तो तसा, तो तसा, असं सगळं त्याचं वैचित्र्य आणि भीषणता बघत 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 धर्मराज युधिष्ठिर जेव्हा पुढे निघाले तेव्हा एका नरकामध्ये त्यांना असं दिसलं की काही माणसांना असं मारून रक्तबंबाळ करून कोल्ह्या कुत्र्यांना खाण्याकरता म्हणून त्यांची प्रेतं टाकून दिली होती. विवळत असणारी माणसं, जखमी झालेली, काही मेलेली, काही जिवंत, पण वेदनेने तळमळ करतात. कुणाचा हात तुटलाय, कुणाचा पाय तुटलाय, कुणाचं पोट फाटलेलं आहे, कुणाचं असा मेंदू उघडा पडलेला आहे. अशा माणसांना तिथं फेकून दिलेलं रस्त्यावर, आणि कोल्हे कुत्रे लांडगे जवळ यायचे, त्याच्या जवळ जाऊन वास घ्यायचे आणि त्याला न खाता तिथून निघून जायचे. धर्मराजाला हा प्रश्न पडला की अरे हे मांस तर कोल्ह्या कुत्र्याचं आवडतं खाद्य आहे, अनेक कुत्री मांस खातात. कुत्र्यांचं आवडतं खाद्य आहे मांस म्हणजे. मग ही कुत्री येतात, लांडगे येतात, हिंस्त्र श्वापद येतात आणि त्या मांसाला तोंडही लावत नाहीत. बाकीच्या ठिकाणी बघितलं तर ते ओरबाडून मांस खाताना दिसतात, आणि इथं मात्र जवळ येतात आणि वास घेऊन निघून जातात, या मांसाला तोंड लावत नाहीत. असा कोणता नरक आहे हा. त्या दूतांनी सांगितलं, अरे ही ज्यांना फेकून दिलंय ना, हे दुसरे तिसरे कोणी नाहीत, कृतघ्न आहेत. कृतघ्न माणूस मेल्यानंतर त्यांच्या मांसाला कुत्र सुद्धा तोंड लावत नाही. हा कृतघ्नतेचा परिणाम महाभारताने सांगितला. क्रव्यादा अपि राजेंद्र कृतघ्नो न उपभुंजते, हे राजेंद्र क्रव्यादा अपि कृतघ्नो न उपभुंजते, तो सुद्धा त्याला खात नाही. क्रव्याद म्हणजे हिंस्त्र श्वापद, तो हिंस्त्र श्वापद सुद्धा याला कृतघ्न माणसाच्या मांसाला तोंड लावत नाही. आपण कृतज्ञ असलं पाहिजे, आपल्यावर केलेल्या उपकाराचं स्मरण आपल्याला करता आलं पाहिजे, आणि ते स्मरण जागवण्याकरता, ते स्मरण करण्याकरता, आणि त्याच महात्म्यांसमोर, ज्ञानोबारायांसारख्या संतांसमोर आम्ही कृतघ्न नाही आहोत हे सांगण्याकरता म्हणून आज आपण इथे एकत्रित आहोत. ज्या महात्म्यांनी आमच्यावर उपकार केले त्यांच्या उपकारातून उतराई होणं शक्य नसलं तरी उतराई होण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा कार्यक्रम आहे. विठ्ठला विठ्ठला आणि म्हणून त्यांच्याच सन्मुख उभं राहून त्यांचं चिंतन जर करायचं असेल तर त्याच्याकरता सद्गुरूंचं वर्णन कोणत्या परिभाषेमध्ये करावं, कोणत्या शब्दातून करावं. शब्द जर तिथं प्रवृत्त झाले असते तर आपल्याला सद्गुरूंना माणूस म्हणावं लागलं असतं.
पण सद्गुरू माणूस नाहीत ना, त्यांच्या संबंधानं काही बोलता येत नाही, कारण सद्गुरू म्हणजे परब्रह्म आहेत अशी आपली धारणा आहे, अशी आपल्याकडे प्रमाण आहेत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परमब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः आपण म्हणतो ना. गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म, आणि परब्रह्माला शब्दानं पकडता येत नाही. तुकोबारायणसारख्या ज्ञानोबारायणसारख्या महात्म्यांनी शब्दाची आळा कवळीले ब्रह्म हे त्यांनी म्हणावं. आमचे शब्द तिथपर्यंत पोचूच शकत नाही. यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसासह, मन वाचातीत तुझे हे स्वरूप, असं परब्रह्माचं स्वरूप आहे. परब्रह्म, अरे गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म आहे. ब्रह्मैव गुरु रूपेण अवतिष्ठते अशी श्रुती आहे, त्याला प्रमाण. ब्रह्म हेच गुरु रूपानं उभं असतं. ब्रह्म एव गुरु रूपेण अवतिष्ठते. त्यामुळे त्यांचं वर्णन आपल्याला जर करता येत नसेल तर त्याच्याकरता एक उपाय. आपले शब्द कितीही सामर्थ्य संपन्न वाटत असले तरी त्या शब्दांचं मूल्य फार काळ टिकत नसतं. मग याच्याकरता काय करावं? संत परमात्मा, संत सद्गुरू अनिर्वचनीय असतील आणि आपले सामान्य जड शब्द त्या चेतन असणाऱ्या अनिर्वचनीय तत्वावरचं आवरण दूर करू शकत नसतील तर त्याच्याकरता एकच उपाय करावा. ते म्हणजे ज्या संतांच्या वर्णनाकडे आम्ही प्रवृत्त झालोय त्यांचेच शब्द उधार घ्यावेत. आणि त्यामुळं ज्ञानोबारायांचा अभंग घेऊन त्यांचंच वर्णन करण्याकरता आपण इथे उभे आहोत. श्री गुरु सारिखा असता पाठी राखा, इतराचा लेखा कोण करी. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंचं वर्णन करतात, कारण त्या शब्दामध्ये ती ताकद आहे. अनिर्वचनीय असणाऱ्या परब्रह्म स्वरूपावरचं अज्ञानाचं आवरण ज्यांच्या अक्षराने दूर झालं ते ज्ञानोबाराय. अनिर्वचनीय परब्रह्म स्वरूपावरचं अज्ञानाचं अंधाराचं आवरण दूर करणारे शब्द म्हणजे तुकोबारायांचे शब्द. हे शब्द सामान्य नाहीत. ज्ञानोबारायांच्याच शब्दातून बोलायचं झालं तर येण्याची वचन तेजाकारे, फिटले आतील बाहेरील अंधारे, म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. ज्ञानोबाराय 10व्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या मुखातून देवाच्या संबंधानं बोलून दाखवतात. देवा तुझ्या वचन तेजानं. आता देवा म्हणजे आपल्या दृष्टीने ज्ञानदेवा. येण्याची वचन तेजाकारे. अहो तुमच्या वचनाच्या तेजामुळं आमचा आतला बाहेरचा अंधार फिटून गेला. आतही अंधार राहिला नाही आणि बाहेरही अंधार राहिला नाही. कशामुळं? तुमच्या वचनाचा प्रकाश आमच्या अंतःकरणामध्ये पडला, ज्याचा परिणाम म्हणून देखतसे साचोकारे स्वरूप तुझे. म्हणून देवा आता जिथे जिथे आम्ही पाहू तिथं तिथं आम्हाला तुमचं स्वरूप दिसतं आहे. हा तुमच्या वचन तेजाचा परिणाम आहे. मला वचन नुसतं सांगायचं नाही, वचन तेज सांगायचं. याकरता म्हणून त्यांच्या अक्षरांना मूल्य आहे, त्यांच्या शब्दाला मूल्य आहे. त्यांचे शब्द सामान्य समजू नका, आणि म्हणून त्यांचेच शब्द घेऊन त्यांनाच आपल्याला समर्पित करायचे. त्याच शब्दाने त्यांचं वर्णन करण्याकडे आपल्याला प्रवृत्त व्हायचं आहे. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंचं वर्णन या अभंगामधून करतात. हे वर्णन करत असताना ज्ञानोबारायांच्या अत्यंतिक आवडीचा विषय म्हणजे सद्गुरू. आता हे गुरुतत्व काय आहे याच्याकरता आपल्याला वेळ फारसा नाहीये हे सगळं सांगत बसायला, परंतु ज्ञानोबारायांच्या अत्यंतिक आवडीचा विषय तो म्हणजे सद्गुरू. आणि त्याही पेक्षा पुढे जाऊन जरा अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर ज्ञानोबारायांची सद्गुरूंबद्दलची प्रीती, प्रेम, आवड हे ज्ञानेश्वरी आणि अनुभवामृतासारख्या ग्रंथामधून इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं अभिव्यक्त झालेलं आहे की असं वाटतं ते सगळं वाचल्यानंतर की ज्ञानोबारायांना परमात्म्यापेक्षाही सद्गुरूंची आवड जास्त आहे. एक वेळ ज्ञानोबाराय देवाला दूर करतील पण सद्गुरूंना सद्गुरूंसमोर नतमस्तक होतील, असे ज्ञानोबारायांचे शब्द आणि प्रमाण आपल्याला दिसून येतात. देव सारावे परते, संत पूजावे अरते, हे आपल्याला ज्ञानोबारायांनी बोलून दाखव. देवाला बाजूला करा, आपल्याला पुष्कळ प्रमाण आहेत, मला ते सांगायचं नाहीये. पण ज्ञानोबारायांच्या अत्यंतिक आवडीचा विषय, किती आवडीचा. ज्ञानेश्वरीचं चिंतन करताना एक सामान्य 2 युक्तिवाद आपल्यासमोर ठेवून पुढे जाणार. सामान्य पहिला असा आहे की ज्ञानोबारायांना सद्गुरूंची इतकी आवड आहे
की पहिल्या अध्यायामध्ये भगवंताचं सगुण आणि निर्गुणाचं नमन झाल्यानंतर त्याच्या पुढं 18 अध्यायापर्यंत ज्ञानोबारायांनी ना सगुणाला वंदन केलंय ना निर्गुणाला केलं. पुढच्या सगळ्या जवळजवळ सगळ्या अध्यायामध्ये जिथं जिथं मंगलाचरण आलेलं आहे त्या सगळ्या मंगलाचरणाचा विषय हा फक्त आणि फक्त सद्गुरूच राहा. फक्त पहिला अध्याय अपवाद आहे, फक्त पहिला अध्याय. या पहिल्या अध्यायामध्ये 3 नमनं अशी आहेत की जी नमनं सद्गुरूंना सोडून झाली. त्याच्यातलं पहिलं नमन निर्गुण निराकाराचं ज्ञानेश्वरीची पहिली ओवी, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. इथून दुसऱ्या ओवीपासून ते पुढं ज्ञानोबारायांनी सगुण साकाराचं नमन करायला प्रारंभ केलं. देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्तीदासू अवधारी जोजी. इथून ज्ञानोबारायांनी ते नमन करायला प्रारंभ केला. कुठपर्यंत? आकार चरण युगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले हे शब्द ब्रह्म कवळले जे मिया श्री गुरुकृपा नमिले आदि बीज. इथपर्यंत सगुण साकार गणेशाचं वर्णन ज्ञानोबारायांनी नमन म्हणून केलं. आणि त्याच्यानंतर ज्ञानोबारायांनी 3रं मंगलाचरण केलं. आता अभिनव वाग्विलासनी जे चातुर्यार्थ कलाकामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नबिली मिया. बस संपलं. शारदेचं नमन केलं 3रं. आणि ही 3 नमनं पहिल्या अध्यायात सुरुवातीला करून झाल्यानंतर पुढं ज्ञानोबारायांनी शारदा बघितली नाही, ज्ञानोबारायांनी सगुण साकार बघितला नाही, ज्ञानोबारायांनी निर्गुण निराकाराचं वर्णन केलं नाही. ज्या ज्या अध्यायांना मंगलाचरणं आलेली आहेत ती सगळी पहिल्या अध्यायाच्या नंतरची मंगलाचरणं फक्त आणि फक्त गुरुचं कर्तृत्व आणि गुरुचं स्वरूप यांना विषय करणारी ठरली आहेत. विठ्ठला 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 याच्या पुढे दुसरा एक विचार सांगतो. ज्ञानोबारायांना सद्गुरूंच्या चरणाविषयी किती प्रीती आहे याचा दुसरा एक विषय जाता जाता बोलतो. हे सगळं मंगलाचरणाच्या बाबतीत जसं आपल्याला विचारात घेता येतं ना तसा दुसरा विचार जर केला तर मंगलाचरण झाल्यानंतर पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोघांच्या संवादावर जे भाष्य केलंय म्हणजे संपूर्ण ज्ञानेश्वरी पुढे जी अभिव्यक्त केली त्या संपूर्ण ज्ञानेश्वरीमध्ये अनेक प्रसंगामध्ये काही कारण नसताना, ऐका, काही कारण नसताना सुतावरून स्वर्ग गाठतात असं म्हणतात. त्या पद्धतीनं कुठला तरी सद्गुरूच्या वाचक एखादा शब्द धरून ज्ञानोबाराय जे सद्गुरूकडे सरकलेत त्याच सद्गुरूंना त्यांना पुन्हा हाताला धरून विषयावर आणावं लागले. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करण्यामध्ये देहभान हरपून जातं ज्ञानोबारायांचं. त्यांना काळ कळत नाही, वेळ कळत नाही, विषय काय चाललाय हे कळत नाही. समोर माईक दिसला की माणसाला जसं काही सुचत नाही. अरे ते ज्ञानोबाराय आहेत, ते कोणी सामान्य माणूस नाहीये जन्माला आलेला आईच्या पोटी. अरे ते साक्षात उघड परब्रह्म आहे जे तुमच्या माझ्या कल्याणाकरता म्हणून मानवी देह धारण करून आलं. ते कोणी सामान्य नाहीत. बरं, ज्यांचं वर्णन करायचंय ते कोणी सामान्य नाहीत. ते सदाशिवाचा अवतार आहेत, हे विष्णूचा अवतार आहे. वर्णन करणारे दोघेही परब्रह्म स्वरूप आहेत. पण ते ज्ञानोबाराय सद्गुरूंचं वर्णन करताना काही बघत नाहीत. विषय काय चालला, कुठं चालला, आपण हे बोलणं आता योग्य आहे का नाही. मग पुन्हा 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 धरून निवृत्तीनाथ महाराजांना, अरे बाबा झालं, कळलं, माझं वर्णन झालं, आता बस झालं. हे सांगण्याकरता तू इथं बसलायस का? हे सांगण्याकरता बसलायस का? मलाच माझंच वर्णन सांगशील का? अरे मी तुझ्या समोर बसलोय. आपलंच कीर्तन दुसरा कीर्तनकार आपल्या समोरच करताना कसं वाटत असेल? पण हे इतकं सवंग नाही ना. वर्णन करणारे ज्ञानोबाराय, ज्याचं वर्णन करणारे ते सद्गुरू समर्थ आहेत आणि ज्यांच्या पुढं वर्णन करणं चालू आहे ते निवृत्तीनाथ महाराज आहेत. निवृत्तीनाथ महाराज म्हणतात, अरे बाबा बस झालं, हे समस्तही आम्हा पावले. बस तुला जे म्हणायचंय ना, अरे काय झालं, हे कशा करता माझं वर्णन चालू आहे? मग काय आता सांगे जे निरूपिले नारायण, 9व्या अध्यायाच्या सुरुवाती. आता सांग, आता भगवंताने अर्जुनाला काय सांगितलं ते सांग बाबा, माझं वर्णन करू नको, आपलं वर्णन करू नको. हे ज्ञानोबारायांना पुन्हा पुन्हा निवृत्तीनाथ महाराजांना सांगावं लागत असेल
तर ज्ञानोबाराय सद्गुरूंच्या वर्णनाकडे केवढ्या वेगानं आणि केवढ्या आत्मीयतेनं प्रवृत्त होतात याची फक्त आपण कल्पनाच करू शकतो. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. पण चांगला वक्ता कसा असावा, चांगलं वक्तृत्व कसं असावं, परिस्थिती निर्माण झाल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपल्या प्रतिपाद्य विषयाशी कसं, प्रतिपाद्य विषयाला कसं जोडून घेता यावं, ज्ञानोबाराय ह्याचं आदर्श उदाहरण आहे. स्पष्ट सांगतो, ज्ञानोबारायांसारखा वक्ता झाला नाही आणि पुढे होण्याची शक्यता नाही. आदर्श वक्तृत्व कसं असावं, परिस्थिती निर्माण झाली, आपल्या सद्गुरूंनी थांबवलं, अरे ते वर्णन नको, तू भगवान काय अर्जुनाला म्हणाले ते सांगायला बसलायस ना, ते सांग, ते सांग आम्हाला, आम्ही ते ऐकायला बसलोय, तुझं माझंच माझ्यासमोर काय वर्णन करशील, ते सांग, ते सांग. हे ऐकल्यानंतर ज्ञानोबारायांनी काय सांगावं, वक्तृत्व कसं असावं, परिस्थितीचा वापर कसा करून घेता यावा. ज्ञानोबाराय म्हणाले, अहो मला हे कळत नाही का की मी विषय सोडून दुसरीकडे बोलतोय, हे मला कळत नाही, कळतं, मग का बोलतो मी, तुम्ही मला गीता सांग, गीता सांग, गीता सांग अशी आज्ञा केल्याशिवाय मला नवीन सुचत नाही, आणि तुम्ही हे म्हणावं याकरता मी तुमची स्तुती करतोय, याला म्हणावं वक्तृत्व. ज्ञानेश्वरी वाचा आपण, ज्ञानोबाराय हे बोलून दाखवतो की तुमच्या मुखातून गीता सांग अशी आज्ञा बाहेर यावी आणि ती आल्याशिवाय मला सुचत नाही, म्हणून मी हे तुमचं वर्णन करायला लागलो. मग तुम्ही मला वारंवार म्हणा की अरे बाबा हे राहू दे, गीता सांग, मग गीता सांग अशी आज्ञा आली की मग माझ्या मुखातून आपोआप गीता. ज्ञानोबाराय कोणत्याही कृतीचं कर्तृत्व स्वतःकडे घेत नाहीत. ज्ञानोबारायांचा विशेष आहे हा, कर्तृत्व स्वतःकडे घेणारा कधीही ज्ञानोबाराय होऊ शकत नाही, कधीच नाही. अरे साळुंकी मंजुळ बोली तसे वाणी बोलविता धणी वेगळाची म्हणणारे तुकोबाराय कोणत्या अभंगाचं कर्तृत्व स्वतःकडे घेतात. क्षराक्षरा वेगळा तुका हो निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. क्षरा अक्षरा वेगळा, अक्षरा वेगळा, निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसाद, पाहे निगम कळा बोले